नमस्कार रंदे भैया शेळीपालन फार्मवरती स्वागत। आजचा टॉपिक खूप जबरदस्त घेतलेला आहे आणि टॉपिकचं नाव आहे शेळीपालन बंदिस्त करावं की फिरस्ती करावं। कारण बरेचसे लोक म्हणतात रंदे भैया योग्य काय। काही लोक किंवा माझे विद्यार्थी इतके नवीन आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की नेमकं आम्हाला हे माहितीच नाही की याच्यात योग्य काय आणि अयोग्य काय। म्हणजे त्यांना हेच माहीत नाही की शेळी नेमकं राहते कशी। कारण लोक काही म्हणतात की बंदिस्त करा, काही म्हणतात फिरस्ती करा। काही लोक बंदिस्तचे फायदे सांगतात की वेळ वाचतो, इकडे जायची गरज नाही, तिकडे जायची गरज नाही, जागेवर चारा, सगळ्या गोष्टी। काही लोक म्हणतात फिरस्तीमध्ये चारा वाचतो, पैसा वाचतो, जनावरांचा व्यायाम होतो। मग नेमकं योग्य काय अयोग्य काय। तर एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा मित्रांनो, एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा की योग्य आणि अयोग्य काहीच नसतं। योग्य आणि अयोग्य असतो तो वेळ, योग्य आणि अयोग्य असते ती तुमचा समज, गैरसमज। योग्य आणि अयोग्य असते ते तुमचं ठिकाण, एखादी गोष्ट करण्याचं ठिकाण। आणि त्याच्यामुळंच काही लोक वेगवेगळे हे सांगतात किंवा मग वेगवेगळा समज करून घेतात की कुठंतरी काहीतरी चुकलं, मग बोभाटा होतो, मग काय XYZ गोष्टी होतात। म्हणजेच काय, चला थोडंसं समजून सांगतो। मला नेमकं म्हणायचं काय, योग्य आणि अयोग्य वेळ, ठिकाण, नेमकं काय करायचं आहे, काय म्हणायचं काय रणदीप भैया तुम्हाला। हे बघा, तुम्ही शेळीपालन करताय तर नेमकं तुमची जागा कोणती आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या क्षेत्रात आहात, कोणत्या वातावरणात आहात, तुमचं नेमकं बॅकग्राऊंड काय आहे आणि तुम्ही करणार कशा पद्धतीनं आहात हे महत्त्वाचं आहे। आणि ते ठरवतं तुमचं शेळीपालन बंदिस्त योग्य की फिरस्ती योग्य। थोडंसं डीपमध्ये सांगतो, चला पुढे। हिरवळ हिरवळ झाडांनी, हे बघा मित्रांनो, सर्वप्रथम आपण सुरुवात करूया। शेळीपालन करणार आहात तर नेमकं बंदिस्त आणि फिरस्तीचं काय भानगड। हे बघा, मी काय बोलतो, बॅकग्राऊंड म्हणजे नेमकं काय। मी हे नाही म्हणत आहे की तुम्ही किती श्रीमंत आहात, किती गरीब आहात। मी हे म्हणतो आहे की तुमचं नेमकं कामाचं बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही याच्या अगोदर काय केलेलं आहे आणि तुम्ही आता शेळीपालन करणार आहात तर कशा पद्धतीनं। म्हणजे नेमकं तुम्ही नोकरदार आहात आणि तुम्हाला आता वेळेचं अभाव आहे आणि त्या हिशेबानं तुम्हाला ते शेळीपालन करायचं, तर मग त्या वेळेला कोणतं करायचं। तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, चरायला जागा आहे, तर मग त्या वेळेला कोणतं करायचं, त्या गोष्टी महत्त्वाच्या असतात। आणि तेच मला समजून सांगायचं होतं। तुमचा विचार काय होता माझ्या बोलण्यामागं ते तुमचं तुम्हालाच माहिती। चला, म्हणजेच काय, मला हे बघा, सगळ्यात पहिले शेळीपालन फिरस्तीचे फायदे समजून घ्या आणि बंदिस्ताचे फायदे समजून घ्या। फिरस्ती शेळीपालन केल्यानंतर एक गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे काय, वारंवार चालत आलेले जनावर आहे आणि हे फिरस्तीच असतात, जंगलामध्ये फिरस्ती असतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या वातावरणासाठी, त्यांना चरण्यासाठी ते अनुकूल असतात की आम्ही फिरस्ती आहोत, आम्हाला रानावर जायची सवय। अशा काही जाती आणि शेळ्या असतात, म्हणजे ते तुमच्या शेळीच्या जातीवर बी डिपेंड करतं। ही गोष्ट ध्यानात ठेवा। बोबाटा होण्याचं मागचं कारण किंवा तुम्हाला जो रिझल्ट येणार आहे तो जातीवर बी डिपेंड करतो की जात नेमकं काय आहे। कारण त्याच्या मागचा विषय असा आहे की ज्या वेळेला तुमची शेळी, आता जसं की बिटलसारखी शेळी आहे जी जास्त तापमानात किंवा उन्हाच्या तापमानात जास्त तग धरत नाही चरण्यामध्ये, आणि काठेवाडी किंवा आपल्या गावरान शेळ्या ज्या असतात त्या उन्हामध्ये सुद्धा चरतात। तर मग दोन्हीचं नियोजन कसं असतं की त्या शेळ्या ज्या थंड वातावरणात राहतात त्या बंदिस्तच केलेल्या चांगल्या, कारण त्यांना एका पर्टिक्युलर वातावरणात बेस्ट वातावरण मिळतं आणि त्यांचं उत्पन्न त्या जागेवर चांगलं मिळतं। आणि ज्या शेळ्या फिरस्तीमध्ये चरतात त्यांना बंदिस्त करता येत नाही का, त्या बी गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण सध्याच्या वेळ समजून घ्या की तुमच्या शेळीच्या जातीवर बी डिपेंड करतं की तुम्ही फिरस्ती करणार आहात की बंदिस्त करणार आहात। चला अजून पुढे सांगतो, बंदिस्त योग्य की फिरस्ती योग्य। फिरस्तीचा फायदा मित्रांनो तुम्हाला समजला की एकतर चरायला फुकट असतं, म्हणजे तुमचा जो फीडिंग कॉस्ट आहे तो एकदम कमी होतो। दुसरी गोष्ट, शेळ्यांना वेळेवर म्हणजे व्यायाम मिळतो, वातावरण मिळतं, तर मग पिल्ले डुबरे होण्याचे कारणं किंवा मग त्या गोष्टी हे होत नाही। दुसरा आणि बंदिस्तचा फायदा मी तुम्हाला सांगतो। हे बघा, बंदिस्त शेळीपालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुम्हाला जास्त वेळ त्यांना द्यावा लागत नाही। म्हणजे जसं फिरस्तीमध्ये 12 तास तुम्ही जेव्हा शेळ्या सोडल्या, कंटिन्यू त्यांच्या मागं उभं राहणं आहे, चारणं आहे, रोज रोज वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन चारा बघणं आहे। तसं बंदिस्तमध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर गोष्ट तो तुमची फिक्स असते की आपल्या शेतामध्ये चारा आहे, आपल्या गुऱ्हाळामध्ये, आपल्या भुसाऱ्यामध्ये आपण भूस भरून ठेवलेलं आहे, ते त्यांना 3-4 वेळेला काय आपण वेळ नेमलेला आहे त्या वेळेला टाकायचं, 2 वेळेला खुराक टाकायचं। म्हणजे शेळ्या तेवढा 1-1.5 तासात तो खुराक, त्या गावानीमधला चारा संप करून मस्त दिवसभर आराम करतात। हा एक बंदिस्तमधला सगळ्यात बेस्ट फायदा आहे। मग बंदिस्तमध्ये काय नियोजन असतं आणि फिरस्तीमध्ये काय नियोजन असतं, हे बघा, कोणतीही गोष्ट मी पहिलेच बोललो, योग्य आणि अयोग्य नसते, वेळ, ठिकाण आणि करण्याची पद्धत
पद्धत ही चुकीची किंवा अयोग्य असते. म्हणजेच काय हे बघा, मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही एका अशा ठिकाणी करताय, समजा डोंगराळ भागात आहात जिथं तुम्हाला वेळ भरपूर आहे, सगळ्या गोष्टी आहे, आणि तिथं तुम्ही बंदिस्त शेळीपालन करायला गेले तर तुम्ही अगदी चुकीची पद्धत वापरताय. आणि तुम्ही एक नोकरदार माणूस आहात, तुम्हाला वेळेचं बंधन आहे आणि तुम्ही फिरस्ती करायला गेले तर तीही एक चुकीची पद्धत आहे. तर तीच एक गोष्ट मला तुम्हाला समजून सांगायची होती की जर तुमच्याकडे चारा फिरस्तीमध्ये भरपूर उपलब्ध असेल तर तुम्ही बंदिस्त शेळीपालनाच्या नादी लागू नये. आणि तुमच्याकडे जर चाऱ्याचा अभाव असेल पण शेतामध्ये पाणी आहे, तुम्ही चारा उपलब्ध करू शकता, तर तुम्ही बंदिस्त शेळीपालन सोडून फिरस्तीच्या मागं लागणं चुकीचं आहे. ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. असंच नियोजन मित्रांनो आपल्याला करावं लागतं. आता पुढची गोष्ट, फिरस्ती आणि बंदिस्तमधला मेन बदल म्हणजे काय हे बघा. जनावरांना पिल्लांच्या वजनवाढीमध्ये येणारा प्रॉब्लेम हा बंदिस्तमध्ये आणि फिरस्तीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. प्रॉब्लेम तर दोन्हीकडे पण येणार आहे, पण पद्धत वेगवेगळी येते प्रॉब्लेमची. म्हणजे काय, फिरस्तीमध्ये काय होतं, पिल्लांना जास्त फिरल्यामुळं त्यांचं अंग धरत नाहीत. म्हणजे काय, त्यांचं शेळ्यांमागं फिरून फिरून जास्त वेळ किंवा जास्त दूर जाऊन जाऊन त्यांच्या अंगाला ताकद राहत नाही, कारण त्यांचं जे खाण्याचं जे प्रमाण असतं ते कमी असतं आणि ते प्रमाणातून त्यांना जे मिळणार आहे ते त्यांच्या चालण्यामध्ये याच्यामध्येच चाललं जातं. हा एक प्रॉब्लेम फिरस्तीमध्ये येणार. आणि बंदिस्तमध्ये काय होतं, पुरेसा व्यायाम मिळणार नाही, म्हणून त्या गोष्टी पिल्लांच्या डुबरे होणे किंवा मग अंगावर या पद्धतीची कांती किंवा चमक न येणे हा प्रॉब्लेम येतो. मग दोन्हीकडं उपाय काय, तर त्याचे वेगवेगळे उपाय असतात. म्हणजे फिरस्तीमध्ये तुम्ही थोडंसं जवळ चारून घरी आणून मग थोडंसं बंदिस्त करून त्यांना ठेवू शकतात, किंवा मग घरी निम्मा चारा अर्धबंदिस्त टाईप तुम्ही त्यांना करू शकतात. आणि मलासुद्धा अर्धबंदिस्त शेळीपालन हे सगळ्यात बेस्ट वाटतं. म्हणजे काय, थोड्याफार घंटाभर चारून आणायच्या आणि मेन जो चारा आहे तो आपल्या घरीच द्यायचा. म्हणजे थोडक्यात बंदिस्तच असतं ते, पण मग थोडं फिरून आले म्हणजे त्यांचा व्यायाम पण होतो आणि ते बेस्ट पण असतं. पण ते नसलंही तुमच्याकडे उपलब्ध की बाबा आम्हाला फिरायला जागाच नाही आहे, तर तुम्ही बिनधास्त बंदिस्त करू शकतात, असं माझं मत आहे. पण घरी तेवढा पुरेसा चारा उपलब्ध करून घेणे हा त्याच्यावर उपाय आहे. आणि बंदिस्तामध्ये पिल्लं डुबरे होणे, मग त्याच्यावर उपाय काय हे बघा, त्यांना व्यायामाला व्यवस्थित जागा द्या. थोडंसं आपल्या गोठ्यामध्ये असे प्लाऊड किंवा मग टेबलं लावा किंवा मग फळ्या लावा, जेणेकरून त्याच्यावर पिल्लं कूदतील, मस्त खेळतील. त्याच्यानंतर त्यांना मातीच्या संपर्कात येऊ देऊ नका. त्याच्यानंतर त्या पिल्लांना नेमकं कमी काय पडतं आहे ते बघा. नेमकं व्यायामामुळं डुबरे झालेत का, दूध कमी पडलं त्याच्यामुळं डुबरे झालेत, मग शेळ्यांना दूध कमी पडलं तर का कमी पडलं, त्या गोष्टी समजून घेतल्या तर तुमचा हा प्रश्न राहत नाही की बंदिस्त योग्य की फिरस्ती योग्य. पुन्हा एकदा सांगतो, वेळ, काळ, ठिकाण चुकीचं असतं, प्रोसेस आणि पद्धत कधीच चुकीची नसते. पद्धत चुकीची असू शकते, पण जो तुम्ही काम करताय ते चुकीचं नसतं. म्हणजे शेळीपालन चुकीचं नाही आहे, बंदिस्त करणं किंवा फिरस्ती करणं चुकीचं नाही आहे, पण तुम्ही कोणत्या वेळेवर, कोणत्या ठिकाणी, कोणत्या जागेवर कशा पद्धतीनं करताय हे चुकीचं असू शकतं. तेच समजून घ्या की तुम्हाला फिरस्ती करायचं असेल तर तुमच्या आजूबाजूचं वातावरण बघा, बंदिस्त करायचं असेल तर आजूबाजूचं वातावरण बघा, तुमची कॅपेबिलिटी बघा, तुमचं बॅकग्राऊंड बघा आणि त्या हिशोबानं तुम्ही करा. आता मग ते तुम्हाला कसं कळणार की मी बंदिस्तच करावं किंवा फिरस्ती करावं. मी पहिले सांगितलं, तुम्हाला जर वेळ वाचवायचा असेल, कमी टायमामध्ये जास्त काम करायचं असेल तर तुम्ही बंदिस्तकडे वळू शकतात. फिरस्ती करायचं असेल आणि तुमच्याकडं चारा भरपूर असेल, पैसा वाचवायचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं सुद्धा फिरस्ती शेळीपालन करू शकतात. फक्त तुमच्याकडे चारा हा जसं तुम्हाला दिसत आहे, माझं हे फिरस्ती स्वरूपाचं आहे. आणि मी बी आता थोड्या थोड्या कालांतरानं ज्या जमिनी कमी होत आहे, सगळ्यांना जमिनीचा अभाव आहे, चरिंद्याचा. म्हणजे काही काही ठिकाणी तर इतकं बागायत असतं की तिथं बांधावर तणनाशकाच्या फवारण्या असतात आणि त्या ठिकाणी फिरस्ती शेळीपालन करणं हे अगदी म्हणजे एकदम अवघडच झालेलं आहे. कारण तिथं शेळ्या मेंढ्या चारणं बांधाऱ्यावर त्याच्यामधल्या एक्सेसिव्ह फवारण्यांमुळं काय होतं, म्हणजे जास्त फवारण्यांमुळं काय होतं, जनावरांना विषबाधा वगैरे किंवा मग जनावरं मरून पडतात तणनाशकांमुळं, गाभडतात, पिल्लं फेकतात, तर मग हे प्रॉब्लेम्स होतात. तर मग अशा ठिकाणी तुम्हाला बंदिस्त करण्याशिवाय पर्याय नसतो. तर मग त्या गोष्टीचं पुन्हा एकदा तेच सांगतो, तुम्ही करताय ते काम चुकीचं नाही आहे, फक्त
फक्त तुमची पद्धत, वेळ, जागा चुकीची असू शकते. तेच गोष्ट तुम्हाला पुन्हा पुन्हा वारंवार समजून घ्यायची आहे की आपलं नेमकं बॅकग्राऊंड काय आहे आणि आपण कशा पद्धतीनं करू शकतो. आणि त्याच याच्यातून तुमचं निकष निघून येतो की आपल्याला बंदिस्त करायचं की फिरस्ती करायचं. आय होप तुम्हाला हा टॉपिक समजला असेल की बंदिस्त योग्य की फिरस्ती. तर बंदिस्त ही योग्य आहे, फिरस्ती ही योग्य आहे. अर्धबंदिस्त ही असेल तर सगळ्यात बेस्ट, त्याच्यात काही विषय नाही. पण पुन्हा तीच गोष्ट येते की तुमच्या आजूबाजूला अवतीभोवती वातावरणामध्ये चारा किती उपलब्ध आहे. तुमचे जनावरं, तुम्ही निवडणारी शेळ्यांची जात, हे बघा शेळ्यांची जात ही आपल्या ऑप्शनल असते. म्हणजे काय, वातावरणानुसार आपण जात निवडू शकतो, त्याच्यात काही विषय नाहीच आहे. फक्त विषय असा आहे की तुम्हाला काय करायचं आहे ते बघा. आणि अजून ओव्हर डीपमध्ये समजून घ्यायचं असेल तर नक्कीच एकदा ट्रेनिंग प्रोग्राम 2-4 ठिकाणी जॉईन करा. लोकांचं बघा, 10-20 ठिकाणी गोठ्यांवर जाऊन बघा शेळी पालनं कशी करतात लोक. 10-5 शेळी पालनाचे गोठे बंदिस्तचे फिरा, 10-5 फिरस्तीवाल्यांकडून घंटा माहिती घ्या. जेव्हा माझ्यासारखे फिरस्ती शेळीपालक जेव्हा दुपारच्या वेळी झाडाखाली बसलेले असतात, ते तुम्हाला मस्त गप्पा छप्पा मारून जुने पुराणे म्हातारे कोतारे किंवा माझ्यासारखे तरुण जे सध्या शेळीपालन करताय त्यांना थोडेसे तुमचे प्रश्न घेऊन जा की आम्ही कशा पद्धतीने. ते तुम्हाला 1-1 घंटा जरी तुम्ही बोलले ना 10 लोकांसोबत, तर त्यांचं 5-6 वर्षांचं शेळीपालन तुम्हाला सांगतात. म्हणजे काय, मी दरवेळी बोलत असतो की एखादा मी माझ्या गुरूंनीच मला सांगितलं आहे की एखादा माणूस जो 40 वर्षे मेहनत करून एखादं पुस्तक लिहितो आणि आपण ते पुस्तक जर 2-4 दिवसात वाचलं तर आपल्याला त्याच्या 40 वर्षाचा अनुभव थोड्या 10 दिवसातच विकत घेता येतो. तशी पद्धत आहे. तुम्ही 1-2 घंटे जर एखाद्याचं बोलले किंवा एखाद्याचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला त्या माणसाचा अनुभव येत चालतो. तर या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि बंदिस्त किंवा फिरस्ती शेळीपालन तुमच्या हिशोबानं करा. धन्यवाद. अजून काही राहिलं असेल या बंदिस्त आणि फिरस्ती शेळीपालनाच्या विषयामध्ये नक्कीच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल की बंदिस्त शेळीपालनाची करण्याची योग्य पद्धत काय, फिरस्ती शेळीपालनाची किंवा करण्याची योग्य पद्धत काय, कोणत्या भागात बंदिस्त, कोणत्या भागात फिरस्ती, कोणत्या बॅकग्राऊंडवर कशा पद्धतीनं, आणि ते केल्यानंतर काय अडचणी येतात आणि त्याच्यावर उपाय काय, हे सर्व मी येणाऱ्या काळात घेऊन येणार आहे. ज्याला मेडिसिनची माहिती मुबलक माहिती नाही आहे, जे लोक ऑलरेडी शेळीपालन करत आहे पण त्यांना ह्या अडचणी येत आहे की आमचे पिल्लं डुबरे होत आहे, पिल्लं भुळकणत आहे, शेळ्या बिमार पडत आहे, वेगवेगळे आजार होत आहे आणि त्याच्यावर उपाय सापडत नाही, हे डॉक्टरांची मदत व्यवस्थित होत नाही आहे, ज्यांना ट्रीटमेंट माहिती नाही आहे, तर ह्या ट्रीटमेंट जाणून घेण्यासाठी, औषधोपचार जाणून घेण्यासाठी जर कोणाला मदत पाहिजे असेल तर माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. 500 रुपये फीज आपण एका वर्षाची घेतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला वर्षभर मार्गदर्शन मिळतं तुम्हाला येणाऱ्या अडचणींवर आणि त्याच्यावर मस्तपैकी तुम्हाला घरेलू उपाय आणि औषधोपचार दोन्हीही सांगितल्या जातात. जर कोणाला माझा पर्सनल कन्सल्टन्सी पाहिजे असेल तर नक्कीच 87 66 93 14 08 या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद. लव यू ऑल. बाय बाय.